तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. TCS एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचं क्वेश्चन पेपर आहे DMER सिनियर क्लर्कचं. 17 जून 2023ला क्वेश्चन पेपर झालेलं होतं मित्रांनो. आणि शिफ्ट आहे या ठिकाणी थर्ड शिफ्ट. ओके, थर्ड शिफ्ट आहे. या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत, जे की तुम्हाला आगामी BMC क्लर्क तसेच TCS पॅटर्नच्या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकते मित्रांनो. शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा. तर बघा, पहिला क्वेश्चन, करेक्ट पंक्च्युएशन असणारा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. बघा मित्रांनो, जेव्हा कधी पंक्च्युएशन मार्कचा क्वेश्चन येतो तर तेव्हा तुम्हाला फक्त पंक्च्युएशन मार्क्सच भरणे नसतात मित्रांनो, तर सोबत तुम्हाला कॅपिटलायझेशन सुद्धा बघणे आवश्यक असतं. ओके, कॅपिटलायझेशन बघा मित्रांनो, सोबत तुम्हाला कॉमाची प्लेसमेंट सुद्धा बघायची असते. ओके, कॉमाची प्लेसमेंट आणि सोबत तुम्हाला त्या ठिकाणी जर स्पीच असेल तर डायरेक्ट स्पीच पण त्या ठिकाणी बघायची असते. ओके, डायरेक्ट स्पीच. तर या तीन गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. जेव्हा कधी तुम्हाला पंक्च्युएशन मार्क्सवर क्वेश्चन येईल तेव्हा तुम्हाला कॅपिटलायझेशन करायचं असतं, कॉमाची प्लेसमेंट बघायची असते आणि डायरेक्ट स्पीच पण या ठिकाणी बघायची असते. तर बघा, आधी आपण कॅपिटलायझेशन या ठिकाणी बघणार. कॅपिटलायझेशन करताना मित्रांनो तुम्हाला जे प्रॉपर नाऊन असतात, ओके, प्रॉपर नाऊन, तर ते प्रॉपर नाऊन तुम्हाला काय करायचं आहेत, कॅपिटलमध्ये लिहायचे आहेत मित्रांनो. कॅपिटलमध्ये त्याचा पहिला लेटर लिहायचा आहे. त्यानंतर सेंटेन्सच्या सुरुवातीचा वर्डचा पहिला लेटर पण त्या ठिकाणी कॅपिटल असला पाहिजे. तर बघा, या ठिकाणी मॅकबेथ आहे. हा मॅकबेथ काय आहे मित्रांनो, एक नाऊन आहे. ओके, नाऊन एका व्यक्तीचं नाऊन आहे, प्रॉपर नाऊन आहे. तर या मॅकबेथची जी स्पेलिंगचा पहिला लेटर असेल मित्रांनो, तो नेहमी तुम्हाला काय करायचं आहे, कॅपिटलमध्ये लिहायचं आहे. बघा, यामध्ये कॅपिटल आहे का मित्रांनो? नाहीत. हा ऑप्शन काय होईल, कॅन्सल होईल. त्यानंतर इथं पण आहे. ओके, त्यानंतर दुसरं बघा, कुठं कॅपिटल करायसाठी प्रॉपर नाऊन आलेला आहे, या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी प्रॉपर नाऊन आलेला आहे. तर या ठिकाणी जो कॅपिटल केलेला एम आहे मित्रांनो, हा या ठिकाणी करेक्ट आहे. इथं पण करेक्ट आहे आणि इथे पण करेक्ट आहे, इथं पण करेक्ट आहे. ओके, त्यानंतर सेंटेन्सच्या सुरुवातीचा जो वर्ड येतं त्याचा पहिला लेटर पण कॅपिटल पाहिजे. तर या ठिकाणी कॅपिटल आहे मित्रांनो. सर्व ऑप्शनमध्ये कॅपिटल आहे, म्हणजे या ठिकाणी कोणतीही एरर नाही. ओके, त्यानंतर बघा, कॉमाचं प्लेसमेंट बघू. तर कॉमाचं प्लेसमेंट बघण्यासाठी तुम्हाला क्लॉज शोधावं लागेल आणि क्लॉज शोधण्यासाठी तुम्हाला सब्जेक्ट प्लस वर्ब शोधावं लागेल मित्रांनो. बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब कुठं मिळतं तुम्हाला, या ठिकाणी बघा, मॅकबेथ आहे, हा सब्जेक्ट आहे आणि त्यानंतर वर्ब आहे. ओके, म्हणजे यानंतर ऑब्जेक्ट असेल आणि ऑब्जेक्ट नंतर काय होईल मित्रांनो, पुन्हा दुसरं क्लॉज असेल तेव्हा काय होईल, सब्जेक्ट आणि वर्ब असेल. ओके, या ठिकाणी पण सब्जेक्ट आणि वर्ब आलेला आहे, म्हणजे निश्चितच रूम नंतर काय असायला पाहिजे, एक कॉमा असायला पाहिजे. बघा मित्रांनो, मी काय म्हटलं की क्लॉज शोधण्यासाठी, ओके, एक क्लॉज तयार करण्यासाठी तुमच्याकडे सब्जेक्ट पाहिजे आणि एक वर्ब पाहिजे मित्रांनो. सब्जेक्ट या ठिकाणी मॅकबेथ भेटला, त्यानंतर वर्ब आपल्याला लेफ्ट भेटला. ओके, त्यानंतर हा या ठिकाणी ऑब्जेक्ट असेल आणि ऑब्जेक्ट नंतर काय होईल, हा जो क्लॉज आहे हा संपलेला असेल, त्यामुळे या ठिकाणी आपण कॉमा यूज करणार. नंतर पुन्हा या ठिकाणी सब्जेक्ट येत आहे आणि एक वर्ब येत आहे मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी पण एक सामोर जाऊन काय होईल, एक क्लॉज तयार होईल. ओके, तर हा क्लॉज कुठपर्यंत येत आहे मित्रांनो, बघा, या ठिकाणी एक वर्ब आलेला आहे, पण वर्बसाठी सब्जेक्ट दिसत नाही मित्रांनो, त्यामुळे हा जो वर्ब असेल हा काय असेल, या वाईससाठी आलेला असेल मित्रांनो, कारण वीच्या या ठिकाणी कंजक्शन आहे, त्यामुळे या ठिकाणी इतक्यात कुठे आपण कॉमा यूज करणार नाही. ओके, या ठिकाणी एक आवाज ऐकू आला आणि तो आवाज कशाचा होता, रडण्याचा होता मित्रांनो, क्राईडचा होता. तर या ठिकाणी क्राईड हा आपल्याला रिपोर्टिंग वर्ब असल्याचं कळतं, त्यामुळे क्राईड नंतर आपण काय देणार, कॉमा देणार आणि त्यानंतर बोलणाऱ्याचे वर्ड काय असतील, जसेच्या तसे असतील, त्यामुळे या ठिकाणी आपण इन्व्हर्टेड कॉमा लिहिणार. ओके, त्यानंतर जर या डायरेक्ट स्पीचचे मिनिंग जर बघितले मित्रांनो, स्लीप नो मोर, मॅकबेथ हॅज मर्डर्ड स्लीप, म्हणजेच काय होईल की आता मला झोप नाही येत आहे. ओके, झोप येत नाही आणि मॅकबेथने काय केले, माझी स्लीप मोडली, असं या ठिकाणी म्हणायचं मित्रांनो. आणि या ठिकाणी स्लीप नो मोर इतकं जर आपण बघितलं, स्लीप नो मोर, तर या ठिकाणी एक फ्रस्ट्रेशन आहे मित्रांनो, फ्रस्ट्रेशन या ठिकाणी तो काढत आहे आणि त्यामुळे फ्रस्ट्रेशन दाखवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, एक्सक्लामेशन मार्क्स यूज करावं लागेल. ओके, एक्सक्लामेशन मार्क्स यूज केल्यानंतर या ठिकाणी त्याचं जे बोलणाऱ्याचं जसं तसं ते वर्ड असतात, ते वर्ड आपल्याला या ठिकाणी फुल स्टॉप देऊन कोटेशन पूर्ण करावं लागेल. ओके, आणि जर बघितलं मित्रांनो, या कोटेशनचा जो पहिला वर्ड असेल, कोटेशनचा पहिला वर्ड, ओके, पहिला लेटर असेल त्या वर्डचा, तो काय असेल मित्रांनो, हा जो यस आलेला आहे या ठिकाणी यस पण काय पाहिजे, कॅपिटल पाहिजे. ओके, तर बघा, हा यस कुठं कॅपिटल आहे, इथं आहे का मित्रांनो, हा ऑप्शन कटलं. ओके, त्यानंतर हा तर ऑप्शन कटलेलाच आहे. त्यानंतर इथं पण कॅपिटल केलेला नाही मित्रांनो, स्लिप, त्यामुळे हा पण ऑप्शन या ठिकाणी कटेल. तर तुमचं एकच ऑप्शन उरत आहे मित्रांनो, तिसरं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. आणि जे पंक्च्युएशन मार्क्स असेल मित्रांनो, या ठिकाणी रूम नंतर कॉमा असेल. ओके, त्यानंतर या ठिकाणी
क्राईड नंतर हा रिपोर्टेड वर्ब आलेला आहे, त्यामुळे इथं कॉमा असेल आणि त्यानंतर कोटेशनची सुरुवात होईल. या येसला तुम्हाला कॅपिटल करायचं आहे, कारण हा या ठिकाणी बोलणाऱ्याचा वर्ड आहे, फर्स्ट वर्ड आहे या ठिकाणी, आणि फर्स्ट वर्डचा फर्स्ट लेटर तुम्हाला कॅपिटल करायचं आहे. ओके, आणि त्यानंतर फुल स्टॉप देऊन कोटेशन कंप्लीट करायचं आहे. ओके, हे सर्व पंक्च्युएशन तुम्हाला या तिसऱ्या ऑप्शनमध्ये मिळतात. तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. त्यानंतर बघा पुन्हा पंक्च्युएशन मार्कवाला क्वेश्चन आलेला आहे. या ठिकाणी बघा वेअर आहे या ठिकाणी, आणि वेअर आहे WH वर्ड आहेत मित्रांनो, आणि WH वर्डने जर सुरुवात होत असेल तर त्या ठिकाणी नंतर पण काय असेल मित्रांनो, एक क्वेश्चन मार्क असेल. ओके, पण या ठिकाणी 2 WH वर्ड आहेत, त्यामुळे या ठिकाणी काय असतील, 2 क्वेश्चन मार्क पण असतील मित्रांनो. तर बघा कुठे कुठे 2 क्वेश्चन मार्क दिसतात, या ठिकाणी आहेत का, या ठिकाणी नाही, हा ऑप्शन कटेल. त्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी पण नाही आहे, 2 क्वेश्चन मार्क नाही, त्यामुळे हे 2 ऑप्शन तुमचे कॅन्सल होतील. त्यानंतर बघा आता सांगितलं मित्रांनो की त्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा पंक्च्युएशनचा क्वेश्चन येईल तर कॅपिटलायझेशनकडे लक्ष द्यायचं आहे. ओके, तर कॅपिटलायझेशनकडे लक्ष देताना तुम्हाला जर बघितलं तर या ठिकाणी वर्ड पहिला आहे मित्रांनो, तर या ठिकाणी पहिला वर्ड पण काय होता, कॅपिटल पाहिजे होता, त्यामुळे हा ऑप्शन कटेल. त्यानंतर इथं पण कॅपिटल नाही, इथं पण कॅपिटल पाहिजे होता, हा ऑप्शन कटेल मित्रांनो. तुमचं कोणतं ऑप्शन उरेल, पहिला ऑप्शन. ओके, पहिला ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा अँटोनिम या ठिकाणी विचारलं आहे फिलिस्टाईन. ओके, फिलिस्टाईन म्हणजे काय मित्रांनो, एखादा असा व्यक्ती ज्याला कलेची आवड नाही. ओके, कलेची आवड नाही किंवा एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल त्याला काय आवड नसणारा असा व्यक्ती होता मित्रांनो. ओके, सांस्कृतिक आवड किंवा सांस्कृतिक ज्ञान नसलेला. ओके, सांस्कृतिक ज्ञान नसलेला. ओके, नसलेला. ओके, नसलेला. तर याच्या विरुद्ध काय होईल मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला असा व्यक्ती का ज्याला सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्याची किंवा त्याला सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल आवड म्हणा किंवा कलेबद्दल आवड म्हणा, असा व्यक्ती काय होईल तुमचं या ठिकाणी अँटोनिम होईल. तर बघा बार्बेरियन आहे. बार्बेरियन म्हणजे काय होतं मित्रांनो, जंगली होतं. ओके, जंगली किंवा असभ्य, याला रानटी सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर ग्रॉस म्हणजे पण हा असभ्य जंगली या अर्थानेच घेतला जातो मित्रांनो. त्यानंतर बावडी म्हणजे असलेल्या या अर्थाने घेतला जातो. तर या ठिकाणी बघा कल्चर्ड आहे. कल्चर्ड म्हणजे काय होतं मित्रांनो, कलेची जाणीव असणारा, कलेचा ज्ञान असणारा. ओके, किंवा सांस्कृतिक ज्या काही ज्ञान आहे मित्रांनो, सांस्कृतिक ज्ञानाची आवड असणारा व्यक्ती होतं कल्चर्ड. ओके, त्यामुळे फिलिस्टाईनच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल, कल्चर्ड असेल. तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन आलेलं आहे. द ॲक्शन ऑफ लुकिंग विदिन ऑर इनटू वन्स माइंड म्हणजे स्वतःच्या मनात डोकावून पाहण्याची कृती होते मित्रांनो. ओके, स्वतःच्या मनात डोकावून पाहण्याची कृती. ओके, डोकावून पाहण्याची कृती म्हणा किंवा स्वतःच्या म्हणजे मनात डोकावून पाहण्याची कृती म्हणा. तर ऑप्शन बघा याला आपण काय काय म्हणू शकतो. इंट्रोवर्ट म्हणजे काय होतं मित्रांनो, अंतर्मुख होतं, अंतर्मुख. ओके, अंतर्मुख. त्यानंतर ऑब्झर्वेशन म्हणजे काय होईल, ऑब्झर्वेशन म्हणजे परीक्षण होऊ शकतं, परीक्षण किंवा निरीक्षण म्हणा. ओके, निरीक्षण. त्यानंतर एक्झामिनेशन म्हणजे याला काय म्हणू आपण, परीक्षण म्हणू. ओके, परीक्षण. त्यानंतर बघा या ठिकाणी काय आलेलं आहे, इंट्रोस्पेक्शन आलेलं आहे मित्रांनो. इंट्रोस्पेक्शन म्हणजे काय होतं, आत्मपरीक्षण होतं. ओके, आत्मपरीक्षण. तर या ठिकाणी कोणतं ऑप्शन करेक्ट असेल मित्रांनो, कोणतं ऑप्शन करेक्ट असेल, तर या ठिकाणी चौथं ऑप्शन करेक्ट असेल. कारण या ठिकाणी काय होतं आहे, हा इंट्रोवर्ट फक्त अशा व्यक्तीसाठी यूज करतो मित्रांनो, जो एखादा व्यक्ती म्हणतो ना आपण दिल में खुश असतो, स्वतःच्याच विचारात राहणारा व्यक्ती, त्याला आपण इंट्रोवर्ट म्हणतो मित्रांनो. आणि इंट्रोवर्ट हा वर्ड एखाद्या व्यक्तीशी संबंधित आहे. ओके, पण आपल्याला एखाद्या व्यक्तीशी संबंधित वर्ड नाही पाहिजे मित्रांनो. तर हे फक्त ही जी कृती आहे मित्रांनो, या ॲक्शनला काय म्हणतात हे या ठिकाणी विचारलेलं आहे, आणि या ॲक्शनला काय म्हणतात, इंट्रोस्पेक्शन म्हणतात, आत्मपरीक्षण म्हणतात मित्रांनो. चौथं ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा ब्लँक या ठिकाणी फिल करायची आहे, ब्लँक आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क्स आणि त्यानंतर यू हॅव डन वेल म्हणजे तू चांगलं केलं असं या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि चांगलं केलं म्हणजे एक प्रकारची शाबासकी आहे मित्रांनो, एक प्रकारची काय प्रशंसा आहे. ओके, प्रशंसा. तर बघा प्रशंसासाठी आपल्याला कोणतं वर्ड या ठिकाणी घ्यावं लागेल, या ब्लँकमध्ये. ते बघा व्हॉट हा प्रशंसासाठी घेतो मित्रांनो, हा प्रशंसासाठी घेत नाही. तर हा एखादा प्रश्न असेल, ओके, प्रश्न असेल तेव्हा आपण व्हॉटचा यूज करतो. त्यानंतर शेम कशासाठी, जेव्हा नापसंती असेल. ओके, नापसंती, तेव्हा त्या ठिकाणी आपण शेम यूज करतो. आणि अलास केव्हा यूज करतो मित्रांनो, जेव्हा दुःख असेल. ओके, जेव्हा काय असेल, दुःख असेल, तेव्हा आपण त्या ठिकाणी अलास यूज करतो. त्यामुळे या ठिकाणी दुःख पण नाही आहे. ओके, नापसंती पण नाही आणि प्रश्न पण नाही मित्रांनो. तर एक काय आहे, प्रशंसा आहे, आणि प्रशंसासाठी आपण काय यूज करतो मित्रांनो, ब्रावो यूज करतो. पहिला ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. त्यानंतर बघा पुन्हा वन वर्ड सबस्टिट्यूट आलेला आहे, ॲन एक्स्ट्रीम फिअर. ओके, म्हणजे खूप भीती, ऑफ बिईंग अ स्मॉल कन्फाइंड प्लेस म्हणजे कमी जागेची भीती म्हणा किंवा एखाद्या बंद जागेची भीती या ठिकाणी
म्हणू शकतो. ओके, तर बंद जागेच्या भीतीसाठी कोणता शब्द असेल मित्रांनो? हायड्रोफोबिया. हायड्रो म्हणजे पाणी होते मित्रांनो, आणि हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती होतं. त्यानंतर पॅराफर्नॅलिया आलेला आहे. हा पॅराफर्नॅलिया हा भीतीशी संबंधित नाही मित्रांनो, कोणत्याही भीतीशी संबंधित नाही, तर एखाद्या कार्यासाठी लागणाऱ्या वस्तूची या ठिकाणी लिस्ट म्हणू शकतो मित्रांनो. त्यानंतर प्रोगेरिया आहे. प्रोगेरिया हा एक वर्ड आहे मित्रांनो, याला आपण दुर्मिळ आजार म्हणू शकतो किंवा एखादा लवकर म्हणजे वृद्धत्व येण्याचा हा रोग म्हणू शकतो, प्लॅगेरिया. ओके, प्रोगेरिया. त्यानंतर बघा या ठिकाणी आलेला आहे क्लस्ट्रोफोबिया, आणि क्लस्ट्रोफोबिया म्हणजेच काय होते मित्रांनो? बंद जागेची भीती होतं. ओके, बंद जागेची भीती. तर बघा मित्रांनो, हे जे फोबिया आहेत, ओके, या फोबियाची लिस्ट आपण टेलिग्राम चॅनलवर दिली आहे मित्रांनो. हे तुम्ही एकदा टेलिग्राम चॅनलवर जाऊन त्या ठिकाणी फोबिया जरी सर्च केलं, ओके, फोबिया, तरी तुम्हाला ती लिस्ट मिळून जाईल मित्रांनो. ओके, तर तुमचं या ठिकाणी पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा अँटोनिम या ठिकाणी विचारला आहे, सीमा लाईक्स टू वेअर क्लोथ्स दॅट ॲक्सेंच्युएट हर लवली फिगर. बघा मित्रांनो, ॲक्सेंच्युएटचा अर्थ काय होईल या ठिकाणी? भडक होईल. ओके, भडक म्हणा, भडक किंवा ठळक कपडे या ठिकाणी या अर्थाने तुम्हाला घ्यायचं आहे. ओके, ठळक किंवा भडक. ओके, ठळक असे कपडे की जे काय दिसतील, भडक दिसतील किंवा ठळक दिसतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला अँटोनिम याचं यूज करायचं आहे मित्रांनो, भडक किंवा ठळकचं. तर काय होईल? कमी भडक दिसणार. ओके, म्हणजे साधं सिंपल पण या ठिकाणी म्हणू शकतो. तर बघा या ठिकाणी आलेला आहे पब्लिक्स म्हणजे काय होईल? प्रसिद्ध करणं होईल मित्रांनो, याशी काही रिलेटेड हा वर्ड नाही. त्यानंतर बघा ॲडव्हर्टाईज याचं मिनिंग पण काय होईल? प्रसिद्ध करणे, हा पण या मिनिंगशी काय आहे? रिलेटेड नाही मित्रांनो. त्यानंतर आयडेंटिफाय आहे. आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे होईल, हा पण या मिनिंगशी रिलेटेड नाही वाटत. त्यानंतर बघा टोन डाऊन आहे. टोन डाऊन म्हणजे काय होईल मित्रांनो? सामान्य. ओके, म्हणजे हा भडक आहे मित्रांनो, पण ती जे भडकवाली टोन आहे ते डाऊन करणे म्हणजे कमी करणे होईल मित्रांनो, सामान्य करणे किंवा एखाद्या गोष्टीचे महत्त्व कमी करणे होईल. ओके, कमी करणे. तर या ठिकाणी तुमचं तिसरं ऑप्शन काय असेल? करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फिल करायचे आहे. द बेल, त्यानंतर ब्लँक आहे मित्रांनो, रिंग, आणि या ठिकाणी रंग आहे मित्रांनो, म्हणजे एक प्रकारे वाजण्याची या ठिकाणी कृती आहे. ओके, बेल वाजण्याची कृती आहे, आणि या ठिकाणी वी एंटर द क्लास. ओके, आणि क्लासमध्ये एंटर करण्याची कृती आहे मित्रांनो. बघा पास्टमध्ये जर दोन घटना लागोपाठ घडत असतील मित्रांनो, ओके, दोन घटना लागोपाठ घडत असतील, तर पहिली घटना काय असेल मित्रांनो? पास्ट परफेक्टमध्ये लिहायची आहे तुम्हाला. ओके, पास्ट परफेक्ट, आधी घडलेली घटना. ओके, आधी घडलेली घटना पास्ट परफेक्टमध्ये दाखवायची आहे, आणि नंतर घडणारी घटना तुम्हाला या ठिकाणी सिंपल पास्टमध्ये दाखवायची आहे. ओके, पास्ट. तर बघा या ठिकाणी नंतर घडलेली घटना. आधी कोणती घडली असेल मित्रांनो घटना? बघा या ठिकाणी हा एंटर झाला, आणि एंटर होण्याच्या अगोदर ही जे बेल आहे मित्रांनो, हे वाजले होते. ओके, तर बघा या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे? या ठिकाणी हा जो बेल वाजण्याची जी क्रिया आहे मित्रांनो, ती क्लासमध्ये एंटर होण्याच्या आधीच झालेली आहे, आणि आधी घडलेली घटना आपण पास्ट परफेक्टमध्ये लिहितो मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ब्लँकमध्ये पास्ट परफेक्ट पाहिजे आहे. रिंगिंग केल्याने, रिंगिंग जर घेतलो आपण तर या ठिकाणी पास्ट परफेक्ट होणार नाही. त्यानंतर बघा रिंग्स तर घेऊ शकत नाही कारण हा प्रेझेंट होईल. त्यानंतर हॅड, रँग आहे मित्रांनो, आणि रँग हा काय आहे? V2 आहे. ओके, आपल्याला या ठिकाणी हॅड प्लस V3 पाहिजे होता, तेव्हाच या ठिकाणी काय होईल? बघा हॅड प्लस V3, तेव्हाच हा पास्ट परफेक्टचा टेन्स होईल ना मित्रांनो, म्हणजे स्ट्रक्चर होईल ना. तर या ठिकाणी आपल्याला हॅड प्लस V3 पाहिजे. या ठिकाणी बघा हॅड प्लस V3 आहे, तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा अँटोनिम विचारलेला आहे, आणि अँटोनिम कशाचा आहे? ॲब्स्टेमियसचा आहे. हे बघा ॲब्स्टेमियस, या ठिकाणी रोहिणी वॉज ॲब्स्टेमियस इन हर लंच अँड एट व्हेरी लिटल थ्रू आउट द आफ्टरनून. ओके, आफ्टरनूनमध्ये ती काय करते? खूप कमी खाते, या अर्थाने या घेतल्या आहे मित्रांनो. ही काय? रोहिणी वाज काय आहे? ॲब्स्टेमियस आहे, म्हणजेच ती काय करते? कमी खाते, असं या ठिकाणी म्हणायचं. ओके, ॲब्स्टेमियस म्हणजे काय होईल? कमी खाणारे किंवा डाएट फॉलो करणारी व्यक्ती पण म्हणू शकतो आपण याला, कमी खाणारे. ओके, खाणारी. तर बघा कमी खाणारे याशी विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो? जास्त खाणारे. ओके, जास्त खाणारी असू शकतं. तर बघा जास्त खाणारे तुम्हाला कुठं दिसतं? बघा ॲसेटिक म्हणजे काय होईल मित्रांनो? एक संन्यासी होईल. ओके, संन्याशी. तर बघा संन्याशी या ठिकाणी हा वर्ड याशी रिलेटेड राहील का? नाही होणार. त्यानंतर सिव्हिअर म्हणजे काय होईल? एक कठोर प्रॉब्लेम, कठीण प्रॉब्लेम होईल मित्रांनो. ओके, कठीण म्हणू शकतो याला. त्यानंतर बघा रिस्ट्रेंड आहे. रिस्ट्रेंड म्हणजे पण एक प्रकार काय होईल? संयमित होईल, संयम होईल. ओके, संयम होईल. तर बघा हा पण वर्ड या ठिकाणी म्हणजे या कमी खाण्याशी रिलेटेड नाही मित्रांनो. तर काय होऊ शकतं या ठिकाणी? सेल्फ इंडुलंट आहे. सेल्फ इंडुलजंटची मिनिंग काय होईल मित्रांनो? या सेल्फ इंडुलजंटची मिनिंग तर स्वतःची हौस पूर्ण करणारे होईल मित्रांनो. स्वतःची हौस पूर्ण करणारी.
तर बघा मित्रांनो, या ठिकाणी स्वतःची हौस पूर्ण करेपर्यंत खाणारी व्यक्ती असं या ठिकाणी काय घ्यायचं आहे तुम्हाला, मिनिंग घ्यायचे आहे. त्यामुळे या ठिकाणी पहिलं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, म्हणजेच या ठिकाणी जास्त खाणारा होईल या ठिकाणी, आणि इथं काय आहे, कमी खाणारा आहे, म्हणजेच हा विरुद्धार्थी शब्द होईल ना. ओके, पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, पॅराजंबलचा क्वेश्चन आलेला आहे, आणि पॅराजंबलचा क्वेश्चन आल्यानंतर आधी आपण काय करतो, सर्व सेंटेन्सेस काय करतो किंवा सर्व पार्ट आपण रीड करतो. तर बघा, आपण रीड करून बघू, त्यानंतर आपल्याला कळेल की कोणतं पार्ट आधी घ्यायचं आहे, कोणतं नंतर घ्यायचं आहे. तर बघा, आर्किटेक्चर इज अ फॉर्म. बघा मित्रांनो, या ठिकाणी इज अ फॉर्म आलेला आहे, म्हणजे आर्किटेक्चर हा एक फॉर्म आहे. ओके, आणि फॉर्मसोबत नेहमी कोणता प्रिपोजिशन येत असतो मित्रांनो, ऑफ हा प्रिपोजिशन येत असतो. ओके, ऑफ. बघा या ठिकाणी फॉर्म ऑफ, बघा एक एक्झाम्पल जर घेतलं मित्रांनो, तर काय होईल की सोलर एनर्जी इज अ फॉर्म ऑफ, काय होईल, सनलाईट म्हणू शकतो, किंवा आपण क्लीन फॉर्म ऑफ एनर्जी पण म्हणू शकतो. ओके, क्लीन, सोलर एनर्जी क्लीन फॉर्म ऑफ, ओके, फॉर्म ऑफ एनर्जी म्हणू शकतो. ओके, क्लीन फॉर्म ऑफ एनर्जी. तर बघा या ठिकाणी पुन्हा जर बघितलं, फॉर्म ऑफ, लॉंग फॉर्म ऑफ WTO. ओके, WTO. तर अशा प्रकारे या ठिकाणी फॉर्म नंतर आपण काय यूज करत असतो मित्रांनो, ऑफ यूज करत असतो. त्यामुळे या ठिकाणी पण काय भेटेल आपल्याला, फॉर्म, आर्किटेक्चर इज अ फॉर्म ऑफ, हा या ठिकाणी भेटेल मित्रांनो नंतर. तर हा कुठं आहे, या ठिकाणी सी मध्ये. बघा, ऑफ क्रिएटिव्ह एक्सप्रेशन, म्हणजे क्रिएटिव्ह एक्सप्रेशन म्हणजेच काय मित्रांनो, सर्जनशीलतेचा एक फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे, आर्किटेक्चर. ओके, म्हणजे कन्फर्म आपल्याला काय मिळतं, तुम्हाला या इंट्रोडक्टरी पार्ट नंतर तुम्हाला सी हा पार्ट भेटत आहे मित्रांनो, म्हणजे सी हा पार्ट काय येईल, पहिल्यांदा येईल. ओके, तर कशाचा फॉर्म आहे मित्रांनो, सर्जनशीलता. ओके, सर्जनशीलता. त्यानंतर बघा, ए वाला जर पार्ट बघितलं तर या ठिकाणी काय, दॅट अलाउस इंडिव्हिज्युअल, म्हणजे प्रत्येक व्यक्तींना काय करतं, अलाव करतं. ओके, प्रत्येक व्यक्तींना अनुमती देतं, असं या ठिकाणी होईल मित्रांनो, अनुमती. ओके, त्यानंतर बघा, इनटू टँजिबल स्ट्रक्चर. टँजिबल स्ट्रक्चर म्हणजे हे अनुभवता येणारं स्ट्रक्चर आहे मित्रांनो. टँजिबल म्हणजे काय होईल, टँजिबल म्हणजे जे दिसत नाही असं स्ट्रक्चर, म्हणजे जे अनुभवता येणारं स्ट्रक्चर याला म्हणू शकतो. ओके, बघा, अनुभवता येणारं स्ट्रक्चर. ओके, अनुभवता येणारं स्ट्रक्चर म्हणू याला. त्यानंतर बघा, टू ट्रान्सलेट देअर आयडियाज, विजन आणि कॉन्सेप्ट. बघा मित्रांनो, या ठिकाणी टू ट्रान्सलेट आहे, आणि हा एक इन्फिनिटिव्ह आहे मित्रांनो, इन्फिनिटिव्ह. ओके, इन्फिनिटिव्ह. आणि हा इन्फिनिटिव्हचं काम काय असतं मित्रांनो, मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे आधीच्या लेक्चरमध्ये, की वर्बचा, ओके, वर्बचा उद्देश सांगण्यासाठी, ओके, वर्बचा उद्देश सांगण्यासाठी या इन्फिनिटिव्हचा यूज केला जातो मित्रांनो. आणि वर्बचा उद्देश काय आहे, या ठिकाणी टू ट्रान्सलेट देअर आयडियाज आणि विजन आणि कॉन्सेप्ट, म्हणजे कॉन्सेप्ट, आयडिया, विजन ट्रान्सलेट करण्यासाठी, म्हणजे कशाचा तरी. ओके, कशाचा, तर हा या वर्बचा असेल मित्रांनो. ओके, या वर्बचा आपल्याला उद्देश या ठिकाणी आपल्याला भेटत आहे डी मध्ये. ओके, तर बघा वर्ब काय आलेला आहे, बघा या ठिकाणी तुम्हाला कोणत्या पार्टमध्ये वर्ब दिसतं, या ठिकाणी अलाउज आहे मित्रांनो. ओके, दॅट अलाउज इंडिव्हिज्युअल, प्रत्येक व्यक्तींना अलाउ करतो. ओके, तर या ठिकाणी आपल्याला वर्ब भेटले. हा जो लॉजिक आहे मित्रांनो इन्फिनिटिव्हचा, हा कुठेही तुम्हाला सांगितलं जाणार नाही मित्रांनो, लक्षपूर्वक बघा आणि लक्षात ठेवा. ओके, तर हा जो इन्फिनिटिव्ह असतं, इन्फिनिटिव्ह कशासाठी येतं, की वर्बचा उद्देश दाखवण्यासाठी येतं मित्रांनो, हे लक्षात ठेवा. म्हणून या दोन पार्टपैकी आधी वर्बवाला येईल मित्रांनो. ओके, आधी वर्बवाला पार्ट येईल, आणि वर्बवाला पार्ट कुठे दिसतं मित्रांनो, या अलाउजमध्ये. ओके, अलाउजमध्ये दिसतं, म्हणजे प्रत्येक व्यक्तींना काय देतं, अनुमती देतं, अलाव करतं, असं या ठिकाणी आहे मित्रांनो. आणि अलाव एमध्ये आहे. ओके, अलाव एमध्ये आहे, आणि त्यानंतर इन्फिनिटिव्हवाला पार्ट कुठं आहे, डीमध्ये आहे मित्रांनो, म्हणजे ए नंतर काय असेल, डी असेल. ओके, आता ए जर बघितले मित्रांनो, दॅट अलाउज इंडिव्हिज्युअल, तर काय अलाव करते मित्रांनो, बघा हे जे दॅट आलेलं आहे मित्रांनो, दॅट कशासाठी आलेलं आहे, या ठिकाणी सर्जनशीलतेसाठी आलेला आहे. त्यामुळे सी हा काय असेल, आधी असेल. ओके, सी हा आधी असेल, त्यानंतर ए असेल, त्यानंतर डी असेल, आणि शेवटी कोणतं उरतं मित्रांनो, बी. ओके, बी या ठिकाणी शेवटी असेल. ओके, ओव्हरऑल मिनिंग काय निघेल मित्रांनो, की आर्किटेक्चर हा असा फॉर्म आहे जो काय एक्सप्रेस करतं, सर्जनशीलता एक्सप्रेस करतं. आणि सर्जनशीलता, ही जी सर्जनशीलता आहे मित्रांनो, ही काय करतं, सर्वांना अलाव करतं. ओके, सर्वांना अलाव करतं कशासाठी, त्यांच्या आयडियाज वगैरे, त्यांचं विजन वगैरे ट्रान्सलेट करण्यासाठी. ओके, त्यांच्या कॉन्सेप्ट ट्रान्सलेट करण्यासाठी अनुभवता न येणाऱ्या अशा स्ट्रक्चरमध्ये. ओके, म्हणजे ज्यांना आपण अनुभवू शकत नाही अशा सर्जनशीलतेला काय देते, अनुमती देतं, असं या ठिकाणी म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो चौथा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, या ठिकाणी ब्लँक विचारलेली आहे, माय ग्रेट ग्रँड अंकल डाएड ब्लँक आहे मित्रांनो. तर ते कसे मेले, या ठिकाणी हेअरलेस मेले होईल का मित्रांनो, केसांशिवाय. ओके, काय होईल बघा, केसांशिवाय. ओके,
केसांशिवाय होईल. ओके. त्यानंतर जर बघितलं एअरलेस म्हणजे हवेशिवाय होईल. ओके. हवेशिवाय. त्यानंतर जर बघितलं हेअरलेस असा वर्ड नसतं मित्रांनो, आणि हा जर वर्ड असला तरी हेअरलेस म्हणजे इथल्याशिवाय पण म्हणू शकतो, हा रेअरली यूज केला जातो. त्यानंतर बघा या ठिकाणी हेअरलेस आहे मित्रांनो, एक वर्ड असतं मित्रांनो हेरिडिटी. ओके. हेरिडिटी. या हेरिडिटीला काय म्हणतो मित्रांनो, एक वंशावळ म्हणतो. ओके. वंशावळ म्हणतो. आणि हीच हेरिडिटीचा हा जो हेअर आहे मित्रांनो, हा या ठिकाणी यूज केलेला आहे. हेअरलेस म्हणजेच काय होईल, वंश नसताना म्हणा किंवा वंशाशिवाय म्हणा. ओके. वंशाशिवाय त्यांचा मृत्यू झाला असं या ठिकाणी होईल मित्रांनो, वंशाशिवाय. ओके. शिवाय. तर या ठिकाणी वंशाशिवाय हा याची मिनिंग पकडायची आहे मित्रांनो हेअरलेसची. ओके. चौथा ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा पुन्हा या ठिकाणी ब्लँक आलेले आहे. द मीटिंग ब्लँक ॲट 5:30. बघा मित्रांनो ऑप्शन जर बघितलं स्टार्टिंग आहे, विल स्टार्टिंग आहे मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी सुरू होते या अर्थाने आपल्याला काय पाहिजे आहे, वर्ब पाहिजे आहे. 5:30 म्हणजे या ठिकाणी 5:30. ओके. 5:30ला काय होतं, ही जी मीटिंग आहे मित्रांनो ती सुरू होते, कारण या ठिकाणी द मीटिंग आहे मित्रांनो. द मीटिंग, द लावलेला आहे आर्टिकल, म्हणजे हा द आर्टिकल लावल्यानंतर ही जी मीटिंग असते मित्रांनो, हे एक स्पेसिफिक मीटिंग असतं, ओळखीची मीटिंग बनतं मित्रांनो. ओळखीची मीटिंग बनली म्हणजे या ठिकाणी ही मीटिंग काय होत असेल, नेहमीप्रमाणे ठरलेल्या वेळेत होत असेल मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ही नेहमी घडणारी घटना आहे असे समजून. ओके. कारण या ठिकाणी द हा आर्टिकल आलेला आहे, आणि द हा आर्टिकल आला असल्यामुळे ही जी मीटिंग आहे ही स्पेसिफिक मीटिंग होईल, ओळखीची मीटिंग होईल मित्रांनो, म्हणजे आधी पण आधी झालेली असेल, आणि त्या मीटिंगचा टाईम काय असेल, 5:30. ओके. म्हणजे 5:30 होईल मित्रांनो. ओके. डेली घडणारी घटना आहे किंवा नेहमी घडणारी घटना म्हणू शकतो याला. आणि नेहमी घडणारी घटना आपण सिम्पल प्रेझेंटमध्ये यूज करतो, आणि सिम्पल प्रेझेंटमध्ये लिहिण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कोणतं स्ट्रक्चर यूज करावं लागेल मित्रांनो, स्टार्ट्स. ओके. द मीटिंग स्टार्ट्स ॲट 5:30 म्हणजे ती मीटिंग कधी स्टार्ट होते, 5:30ला स्टार्ट होते असं या ठिकाणी म्हणायचं आहे. पहिला ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा वन वर्ड सबस्टिट्यूट आलेला आहे या ठिकाणी, द आर्ट ऑफ प्रिझर्विंग स्किन ऑफ ॲनिमल, बर्ड्स अँड फिश. यांची जी स्किन आहे मित्रांनो, हे प्रिझर्व करणे म्हणजे साठवून ठेवण्याची एक कला म्हणू शकतो आपण. याला काय म्हणतो असं या ठिकाणी विचारलेलं आहे. टॅक्झोनॉमी म्हणजे काय होते मित्रांनो, वर्गीकरणशास्त्र होतं, वर्गीकरणशास्त्र. त्यानंतर जर बघितलं सिस्मोलॉजी, हा एक भूकंपशास्त्र म्हणू शकतो आपण याला, भूकंपशास्त्र. त्यानंतर आहे फिलोलॉजी आहे मित्रांनो, या फिलोलॉजीला आपण काय म्हणतो, एक प्रकारचं भाषाशास्त्र पण म्हणू शकतो. ओके. भाषाशास्त्र. त्यानंतर बघा त्यानंतर आहे टॅक्झिडर्मी, आणि टॅक्झिडर्मी म्हणजेच काय होईल मित्रांनो, यांची स्किन ॲनिमल, बर्ड किंवा फिशची स्किन साठवून ठेवण्याच्या एक शास्त्र म्हणू शकतो याला, प्राणी संग्रहणशास्त्र म्हणू शकतो. ओके. प्राणी संग्रहणशास्त्र किंवा प्राण्यांची त्वचा संग्रहित करणारे शास्त्र असं पण या ठिकाणी म्हणू शकतो. तिसरा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. त्यानंतर बघा ब्लँक आलेले आहे, द ब्लँक गिफ्टेड अ न्यू पेअर ऑफ इयरिंग्स ऑफ हिज बिलो. ओके. म्हणजे या ठिकाणी एक जर वर्ड बघितलं मित्रांनो, बघा सर्व वर्ड आपण मिनिंग बघून घेऊ आधी. ब्राऊन हा या ठिकाणी बघा बॅराउन आहे, हा एक प्रकारचं म्हणजे अस्तित्वात नसलेला वर्ड आहे मित्रांनो. ब्राऊन म्हणजे हा तपकिरी होईल. ओके. तपकिरी. त्यानंतर बॅरन म्हणजे काय होईल, एक प्रकारे बंजर किंवा नापीक जमीन म्हणू शकतो याला, नापीक. ओके. नापीक जमीन. त्यानंतर आहे बॅरॉन. ओके. बॅरॉन म्हणजे काय होतं मित्रांनो, बघा बॅरॉन म्हणजे एक उच्च दर्जा असलेला व्यक्ती होता. ओके. उच्च दर्जा असलेला व्यक्ती, उच्च दर्जा असलेला व्यक्ती होता मित्रांनो. आणि याच ठिकाणी काय आहे, द एक बॅरॉन गिफ्टेड अ न्यू पेअर ऑफ इयरिंग, म्हणजे हा जो बॅरॉन आहे मित्रांनो, उच्च दर्जाचा व्यक्ती, याने काय दिलं, आपल्या बिलवला, आपल्या प्रिय व्यक्तीला काय दिलं आहे, एक न्यू पेअर ऑफ इयरिंग्सची दिलेली आहे मित्रांनो, असं या ठिकाणी मिनिंग निघेल. ओके. आणि हाच उच्च दर्जाचा व्यक्ती या ठिकाणी घ्यायचा आहे ब्लँकमध्ये. दुसरा ऑप्शन करेक्ट असेल. बघा या ठिकाणी नापीक घेऊ शकतो का मित्रांनो, तपकिरी घेऊ शकतो का, नाही घेऊ शकत, तर या ठिकाणी दुसरा ऑप्शन करेक्ट राहील. त्यानंतर बघा पुन्हा एक पॅराजंबलचा क्वेश्चन आलेला आहे, आणि हा क्वेश्चन मित्रांनो इझी वाटला मला, आणि तुम्हाला या ठिकाणी या मिनिंगफुल सेंटेन्सची, ओके, ऑर्डर लावल्यानंतर मिनिंगफुल सेंटेन्सची मिनिंग, मराठी मिनिंग काय असेल मित्रांनो, हे तुम्हाला काय करायचे आहे, कमेंट करायचे आहे. ओके. कमेंट करायचे आहे मराठी मिनिंग. नेक्स्ट बघा सिनोनिम विचारलेलं आहे ब्रॅकेटमधील असलेल्या वर्डचं. बघा रूपा ट्राय टू मेक रिपॅरेशन फॉर हर अनरुली बिहेवियर विथ हर इन लॉज. बघा हर इन लॉज म्हणजे काय होतं मित्रांनो, सासू होतं. ओके. सासू होतं. सासूसोबत असलेले अनरुली बिहेवियर म्हणजे चुकीचे बिहेवियर दुरुस्त करण्याचा प्रयत्न म्हणजे रिपॅरेशन होतं मित्रांनो, करत होते. ओके. रूपा ट्राय टू मेक रिपॅरेशन म्हणजे चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न. ओके. रिपॅरेशन म्हणजे चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न म्हणा या ठिकाणी. बघा तर या ठिकाणी सिनोनिम काय असेल,
कोरिलेशन असेल का मित्रांनो? संबंध असणार नाही. त्यानंतर बघा या ठिकाणी वर्ड आलेला आहे ॲस्पिरेशन. ओके, ॲस्पिरेशन म्हणजे काय होईल? एक प्रकारे याला म्हणू शकतो दोषारोपण म्हणू शकतो मित्रांनो. ओके, ॲस्पिरेशन. त्यानंतर आहे डेलिगेशन म्हणजे प्रतिनिधित्व होतं. आणि त्यानंतर कंपेन्सेशन आहे. कंपेन्सेशन म्हणजेच काय होईल? नुकसान भरपाई होईल मित्रांनो, चुकीमुळे झालेली नुकसान भरपाई. ओके, नुकसान भरपाई. ओके, तर या ठिकाणी काय करायचं आहे? नुकसान भरपाई करणे म्हणजेच काय करणे मित्रांनो? चूक दुरुस्त करणे होते. तुम्हाला कंपेन्सेशन हा अर्थ घ्यायचा. ओके, रिपॅरेशनच्या सिमिलर काय असेल? कंपेन्सेशन असेल मित्रांनो. चौथा ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, ब्लँक या ठिकाणी फिल करायचे. आकाश ब्लँक लिव्ड हिअर. ओके, बघा या ठिकाणी आकाश काय करत होता? राहत होता. कसा राहत होता? स्लोली राहत होता का मित्रांनो? या ठिकाणी ऑप्शन येणार नाही. त्यानंतर आता राहत होता असं या ठिकाणी मिनिंग चुकीची निघतं मित्रांनो. त्यानंतर डेली राहत होता असं पण या ठिकाणी चुकीचं निघतं. तर काय होईल? फॉर्मली होईल मित्रांनो. फॉर्मर म्हणजे काय होतं? पूर्वीचं होतं मित्रांनो. फॉर्मर PM म्हणतो आपण, माजी PM, त्यासारखा या ठिकाणी फॉर्मली म्हणजे काय होईल? पूर्वी. ओके, पूर्वी या ठिकाणी राहत होता असं या ठिकाणी म्हणायचं आहे. चौथा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, फॉर्मली म्हणजे काय होईल? पूर्वी होईल, पूर्वी. ओके, चौथा ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, या ठिकाणी पण ब्लँक फिल करायचे आहे. बघा, ब्लँक सीट क्वाइटली ऑर लिव्ह द मीटिंग. बघा मित्रांनो, दोन ऑप्शन आहेत आणि दोन ऑप्शन जर आपल्याला चूज करायचे असतील तर त्या ठिकाणी आपण कशाचा यूज करतो मित्रांनो? आयदर आरचा यूज करतो. ओके, तर या ठिकाणी काय असेल मित्रांनो? तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. दोन ऑप्शनपैकी एका ऑप्शनचं जर सिलेक्शन करायचं असेल तर त्यासाठी आपण आयदर ऑर यूज करतो मित्रांनो. तर या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला? म्हणजेच सीट क्वाइटली, शांत बस, नाहीतर काय मीटिंग सोड असं या ठिकाणी म्हणायचं आहे मित्रांनो. दोघांपैकी एकाची सिलेक्शन करायचं आहे, त्यामुळे या ठिकाणी आयदर आय करेक्ट असेल. ओके, तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा अँटोनिम आलेला आहे इफॅमरल. ओके, एक मिनिट. अँटोनिम या ठिकाणी आलेला आहे इफॅमरल. आणि हा इफॅमरल आपण हा वर्ड कालच्याच लिस्टमध्ये बघितलं मित्रांनो. काल आपण अँटोनिमची एक लिस्ट टाकितली, त्या लिस्टमध्ये इफॅमरल हा वर्ड SSC CPO मध्ये विचारलं होतं. ओके, SSC CPO 2024. बघा मित्रांनो, TCS बऱ्याचशा जे काही शब्द आहेत मित्रांनो, बरेचसे शब्द रिपीट करत असतं, त्यामुळे तो व्हिडिओ एकदा जाऊन बघा. ओके, आगामी BMC क्लर्क तसेच TCS पॅटर्नच्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकते मित्रांनो, इग्नोर करू नका. त्यानंतर बघा इफॅमरल म्हणजे काय होतं? क्षणिक होतं. ओके, क्षणिक किंवा कमी काळ टिकणारे. ओके, क्षणिक म्हणू याला, क्षणिक किंवा कमी काळ टिकणारे पण म्हणू शकता मित्रांनो. तर याच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो? काय असेल? क्षणिकच्या विरुद्धार्थी शब्द जास्त काळ टिकणारे म्हणजेच काय होईल? इटर्नल होईल मित्रांनो. इटर्नल म्हणजे शाश्वत होतं. ओके, शाश्वत. ओके, तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा, ब्लँक या ठिकाणी फिल करायची आहे. रेहना हॅज अ व्हेरी गुड. ओके, हॅज आलेला आहे मित्रांनो. हॅज अ व्हेरी गुड म्हणजेच काय होईल? रेहनाकडे एक काहीतरी आहे असं या ठिकाणी मिनिंग होईल मित्रांनो. आणि काय आहे बघा? ट्रिप आहे होणार का? नाही होणार मित्रांनो. तर एक काय होईल? टोळी होईल. ओके, टोळी. आणि ही टोळी कशाची आहे मित्रांनो? डान्सची टोळी आहे. ओके, फॉर डान्स ड्रामाज. ओके, डान्स ड्रामासाठी काय आहे? एक व्हेरी गुड टोळी आहे, त्याला काय म्हणतो मित्रांनो? ट्रूप म्हणतो. पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. एक कलेचा गट म्हणू शकतो मित्रांनो, किंवा एक कलेची मंडळी पण या ठिकाणी म्हणता येईल. ओके, त्यानंतर बघा अँटोनिम विचारलेलं आहे अनस्क्रुपुलसचं. अनस्क्रुपुलस म्हणजे काय होतं मित्रांनो? अनैतिक होईल, अनैतिक. तर याच्या विरुद्धात शब्द काय होईल मित्रांनो? नैतिक होईल. ओके, नैतिक. तर बघा नैतिकसाठी काय शब्द आलेला असेल? स्क्रूफुलस म्हणजे काय होतं मित्रांनो? सुपरफ्लस, अधिक, अत्याधिक या अर्थाने होईल. सुपरफ्लस म्हणजे अत्याधिक. त्यानंतर सिंगल माइंडेड म्हणजे काय होईल? एकाग्र होईल, एकाग्र. सुपरफ्लस म्हणजे अत्याधिक, अत्याधिक. आणि त्यानंतर डेडिकेटेड म्हणजे काय होतं? समर्पित होतं मित्रांनो. आणि त्यानंतर कन्शन्शियस म्हणजे काय होईल? कन्शन्शियस म्हणजे नैतिक होईल मित्रांनो. अनैतिकचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? कन्शन्शियस असेल. ओके, तिसरं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, सिनोनिम या ठिकाणी विचारलेला आहे. बघा, राकेश ट्राय टू मेक अ सरप्टिशियस म्हणू शकतो याला आपण. सरप्टिशियस रेकॉर्डिंग आहे मित्रांनो. या ठिकाणी गुप्त रेकॉर्डिंग म्हणू शकतो. ओके, गुप्त किंवा हाईड रेकॉर्डिंग म्हणू शकतो. ओके, गुप्त रेकॉर्डिंग. तर बघा मित्रांनो, गुप्त किंवा हायडेड याच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो? सॉरी, सिनोनिम विचारलेला आहे, समानार्थी शब्द पाहिजे या ठिकाणी. बघा, क्लॅन्डिस्टाईन आहे मित्रांनो. आणि क्लॅन्डिस्टाईन म्हणजेच काय होतं? गुप्त होतं. या सरप्टिशियसचं विरुद्धार्थीच येतं मित्रांनो. या सरप्टिशियसचं सिमिलर वर्ड काय असेल मित्रांनो? क्लॅन्डिस्टाईन असेल. पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, पब्लिक म्हणजे गुप्त होईल का? ऑनेस्ट म्हणजे गुप्त होईल का मित्रांनो? नाही होणार. तर ट्रूथफुल म्हणजे पण गुप्त होणार नाही. तर काय होईल मित्रांनो? क्लॅन्डिस्टाईन. पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, वन वर्ड सबस्टिट्यूशन आलेलं आहे या ठिकाणी. वन हू हाईड अवे ऑन अ शिप टू ऑप्टेन अ
फ्री पॅसेज. बघा मित्रांनो, एक असा व्यक्ती जो काय तिकीट न काढता, फ्री पॅसेज म्हणजे काय होईल, ती विदाऊट तिकीट होईल मित्रांनो. शिपवर प्रवास करतो म्हणा किंवा शिपवर चढतो म्हणा, ओके. शिपवर प्रवास करणारा असा व्यक्ती जो काय विदाऊट तिकीट प्रवास करत असेल त्याला काय म्हणतो मित्रांनो, बघा स्टोअवे म्हणतो, ओके. स्टोअवे म्हणजेच काय होईल, असा व्यक्ती जो फ्री शिपमध्ये, ओके, जहाजामध्ये फ्री प्रवास करणारा, ओके. फ्री प्रवास म्हणजे फ्री प्रवास करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो मित्रांनो, स्टोअवे म्हणतो. चौथा ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, ब्लँक या ठिकाणी फिल करायची आहे. स्निग्धा वॉज कॉट रेड हँडेड. बघा ती पकडल्या गेली रेड हँडेड, ओके. सो डिसमिस्ड फ्रॉम हर सर्व्हिस. तिला सर्व्हिसवरून काय करण्यात आलं, डिसमिस करण्यात आलं. फॉर ट्रीटिंग ग्रेट इंडियन क्लासिकल म्युझिक विथ काय होईल मित्रांनो, बघा या सर्व ठिकाणी काय इरेव्हरन्स आहे मित्रांनो, पण स्पेलिंगमध्ये तुम्हाला काहीतरी या ठिकाणी मिस्टेक भेटेल, ओके. तर बघा इरेव्हरन्सची स्पेलिंग काय, करेक्ट स्पेलिंग बघा मित्रांनो, शेवटी ENCE असेल आणि IRREVE असेल मित्रांनो, ओके. IRREVE, त्यानंतर RENCE असेल मित्रांनो, ओके. इरेव्हरन्स म्हणजे काय होते मित्रांनो, अनादर होतं, ओके, अनादर. तर काय होईल मिनिंग की तिने काय केलं, ग्रेट इंडियन क्लासिकल म्युझिकचं काय केलं, अनादर केलं. त्यामुळे तिला काय झालं, स्निग्धाला रेड हँडेड पकडण्यात आला आणि तिला तिच्या सर्व्हिसवरून डिसमिस करण्यात आलं, असं या ठिकाणी मिनिंग निघेल मित्रांनो. या ठिकाणी दुसरा ऑप्शन करेक्ट असेल. स्पेलिंग लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी फक्त, बघा. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी 25 क्वेश्चन डिस्कस केले आहे मित्रांनो. तर हे जे एक्सप्लेनेशन आहे मित्रांनो, जर आवडलं असेल तुम्हाला तर नक्कीच लाईक करा. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि शेअर करून सपोर्ट करत चला. धन्यवाद.